नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत कोकणी पद्धतीचं हलवा माशाचं कालवण आणि गरमागरम भाकरी। चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। हा आहे हलवा मासा। इथे मी याला स्वच्छ धुवून कापून घेणार आहे। आम्हाला विळीची सवय आहे म्हणून मी विळीवरच कापून घेते, म्हणजे माझी आई करते हे सगळे खवले ती काढून घेते त्याचे, जेणेकरून आपल्याला खायला त्रास होणार नाही। त्याचे जे पंख असतात ते व्यवस्थित काढून घ्यायचे। माशाचे जे हे कल्ले आहेत हे पूर्ण व्यवस्थित कापून घ्यायचे, जेणेकरून घशाला खवखव होणार नाही। आणि आता ह्याचं डोकं कापून आतली जी पोटातली घाण आहे ती पूर्ण स्वच्छ करून घ्यायची। बघू शकता इथे पोटामध्ये किती घाण असते माशाच्या। आणि ते झाल्यानंतर तुम्हाला हवे तसे त्याचे काप करून घेऊ शकता। आम्हाला उभे तुकडे आवडतात म्हणून आम्ही उभे तुकडे करून घेतोय। बघा अशा प्रकारे। अशा पद्धतीने आपण मासा पूर्णपणे स्वच्छ केला आहे आणि त्याचे असे तुकडे केलेत आपल्याला हवे तसे। तर आता हे स्वच्छ पाण्यातून 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचं आहे। चला, आपला मासा आता पूर्ण स्वच्छ झालेला आहे आणि बघू शकता तुम्ही हा किती फ्रेश आहे। पूर्ण ताजी मच्छी आपल्याला भेटलेली आहे आज। खूप सुंदर आहे आणि माझ्या हाताच्या पंजा एवढी ती आहे, खूप मोठी आहे। आता वाटणासाठी मी इथे घेत आहे थोडं खोबरं भाजलेलं आहे थोडंसं, आणि थोडं ओलं खोबरं घेतलेलं आहे। आलं घेतलेलं आहे, 15 ते 20 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर घेतली, हिरवी मिरची। आता हे सगळं मी पाट्यावर वाटणार आहे। आमच्या गावाला पाटा आहे त्याच्यामुळे मी हे पाट्यावर वाटणार, आणि पाट्याच्या वाटणाची किंवा जेवणाची चव वेगळीच असते। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर थोडं पाणी ॲड करून आता हे वाटण करून घेणार आहोत। असं बारीक वाटण करून घ्यायचं आहे पूर्ण। खोबरं असल्यामुळे जाडसर राहतं, तर जाडसर नाही, आपल्याला पूर्ण बारीक पेस्ट करून घ्यायचे त्याची। आणि एका वाटीमध्ये हे सगळं काढून घ्यायचं आहे। आणि एका पॅनमध्ये मी आता तेल घेतलेलं आहे। आपल्याला लागेल तेवढं आपण तेल घ्यायचं। त्याच्यामध्ये ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घातल्या, छान परतवून घ्यायच्यात त्या पाकळ्या। नंतर आपण जे हे पाट्यावर वाटण तयार केलं आहे ते वाटण यामध्ये घालायचं आणि छान तेलात परतवून घ्यायचं आहे। ते तेल सुटेपर्यंत छान परतवून घ्यायचं आहे ते वाटण। आता इथे वाटण छान परतले गेलेलं आहे, तेल सुटलंय चारी बाजूने, तुम्ही बघू शकता। यात अर्धा चमचा हळद घालते आहे, लाल तिखट, हे आपला घरगुती लाल तिखट आहे, काश्मीरी मिरची पावडर। आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि हे पूर्ण मसाले सगळे शिजू द्यायचे। या वाटणाचं आणि त्या मसाल्यांचं एकजीव होऊ द्यायचं। याला पण तेल सुटेपर्यंत हे छान परतवून घ्यायचं, म्हणून मी हे झाकण ठेवते आहे। 5 मिनटं झाकण ठेवून वाफवल्यानंतर पूर्ण चारी बाजूनी तेल सुटतं। थोडं पाणी ॲड करून घेते आणि गरम पाणी आहे, हे कोमट पाणी घेतलेलं आहे मी। हे छान एकजीव घ्यायचं। गरम पाण्याने काय होतं, आपल्या मसाल्याचा जो कलर आलेला असतो तो तसाच राहतो आणि छान तरीसुद्धा आलेली आहे। आता आपल्या या रस्स्याला उकळी आलेली आहे। आता याच्यामध्ये छान हलवून घेते हे, आणि याच्यामध्ये आपले जे माशाचे काप केलेले आहेत आपण स्वच्छ धुवून ठेवलेले, ते एक मी तुकडी याच्यामध्ये टाकणार आहे। बघा अशा पद्धतीने। आता
आता या माशाचे तुकडे जे आहेत ते रश्श्यामध्ये एकजीव करून घ्यायचे आणि आपल्या चवीपुरतं मीठ, थोडंसं कोकम हे घालून, आंबट तर हवंच आहे, माशाचं कालवण आहे म्हटल्यानंतर आंबट हवंच आहे, तर थोडंसं मीठ आणि कोकम घालून हे छान 1-2 उकळी येऊ द्यायची, म्हणजे सगळं एकजीव होऊन जातं आणि आपली रस्सा रेडी होतो. तरी तर बघा कशी आली रस्स्याला, छान छान ना. चला तर मग येत आहे ना जेवायला, लवकर लवकर या. अशा कोकणी आणि आमच्या साध्या पद्धतीत आमचं हलव्या माशाचं रस्सा कालवण तयार झालेलं आहे. थोडीशी कोथिंबीर घातले आणि बघा किती छान कालवण तयार झालेलं आहे. तरी तर खूप सुंदर आलेली आहे. चला या लवकर जेवायला.